नमस्ते. आज आपल्याला सांडगे बनवायचे. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया काय आहे. अर्धा किलो मटकीची डाळ आहे, पावशेर मूग डाळ आहे, पावशेर हरभरा डाळ आहे, 2 चमचे जिरे आहे, 1 चमचा बेडगी पावडर आहे, 1 चमचा आपली लवंगी पावडर आहे, अर्धा चमचा हिंग आहे, अर्धा चमचा हळद आहे, 50 लसणाच्या पाकळ्या आहेत, चवीनुसार मीठ आहे आणि कस्तुरी मेथी 4 चमचे. आता ह्या डाळी आपण आहे ना जरा ओला कपडा करून त्याचं मोस्टर काढून घेऊया. म्हणजे कसं आहे नंतरून सांडग्यांना भुरा लागत नाही. हा ओला कपडा केलेला आहे. हरभरा टाकून आणि या तिन्ही डाळींचा आपल्याला भरडा घ्यायचा आहे. माझी घरचीच गिरणी आहे त्याच्यावरच मी भरडा घेणार आहे. झाले ओल्या कपड्याने मी स्वच्छ त्यांचं मोस्टर घालवलेलं आहे डाळींचं. जरा 5 मिनिटं फॅनच्या हवेखाली ठेवू. आपण भरडा घेऊया. जिरे आणि लसूण आपण बारीक करूया. बाकीचं तर बारीकच पावडर आहे, हिंग मिरची पावडर. झालेला आहे आता. लवंगी पावडर, बेडगी पावडर, हिंग, हळद, मीठ, कस्तुरी मेथी आणि लसूण आणि जिरे पेस्ट केलेली आहे लसूण जिरेची. आता पीठ मळून घेऊ. सगळं मिक्स करून घेतले.
पाणी याला साधारण 250 ते 300 ग्रॅमच लागतं, जास्त पाणी नाही लागत. पीठ मळून झालेले, गोळा तयार झालेला आहे. आता 15-20 मिनिटं असं जरा वेळ ठेवून सांडगे तोडूया. सांडगे तोडायला घेतलेले आहेत. ते सांडग्याला आकार नसतो, कसे पण ओबड-धोबड असतात आणि खायला खूप छान लागतात. उन्हाळ्या दिवसात खूप छान लागतात ते तळून, त्याची भाजी. अशा प्रकारे सांडगे तयार झालेले आहे. तयार कमीत कमी 2 दिवस तर लागतील. चांगले कडक होणार असेल तर 2 दिवसात चांगले खडखडीत वाळतील. तोपर्यंत पुढचा व्हिडिओ पाहू. आपले सांडगे खूप कडक वाळलेले. तुम्ही पण असे सांडगे करून पहा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.